नमस्कार, मी पूजा. टॉक टाइममध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय असणार आहे डायबिटीज संधिवात आणि या सगळ्यावर होप मेडिसिन जे आहे ते कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतं याविषयी सविस्तर मार्गदर्शन आज आपण जाणून घेणार आहोत किंवा त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. आणि आपल्याबरोबर असणार आहेत डॉक्टर सपना रणवे. सगळ्यात आधी मी तुम्हाला त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सपना रणवे या मेडिकल ऑफिसर आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल ऑफिसर असून ते 10 ते 12 वर्ष जवळजवळ या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच आजचा नेमका जो काही विषय आहे तो त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये मॅम आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. जसं मी ओळख करून दिली की तुम्ही मेडिकल ऑफिसर आहात आणि जवळजवळ गेल्या 10 ते 12 वर्षाचा तुम्हाला इतका मोठा एक्सपिरियन्स आहे. होप मेडिसिनबद्दल मी लोकांना म्हटलं आता जेव्हा मी तुमचं इंट्रोडक्शन करून दिलं, मला असं जाणून घ्यायचं आहे की होप मेडिसिन मला वाटतं याबद्दल लोकांना जर सगळ्यात आधी कळालं तर खूप बरं होईल. काय सांगता येईल? नक्कीच. होप मेडिसिनची जी संकल्पना आहे ती रोगप्रतिकार शक्ती आणि योग्य रक्तपुरवठा यावर आधारलेली आहे. मनुष्य आजारी का पडतो तर रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर मनुष्य आजारी पडतो. होप मेडिसिनची संकल्पना यावरच आहे. आपल्या औषधांनी काय होतं होप मेडिसिननी की प्रत्येक पेशीला आणि प्रत्येक अवयवाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे प्रत्येक पेशीची जी आहे ती योग्य प्रकारे आणि योग्य क्षमतेने काम करते, जेणेकरून प्रतिकारशक्ती ही चांगली टिकून राहते आणि मनुष्य आजारी पडत नाही. यावर होप मेडिसिननी संशोधन करून औषध तयार केलेले आहे. हे जे औषध आहे याला भारत सरकारचे पेटंट आहे. ठीक आहे. आणि हे जे औषध आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार जसं की रक्तासंबंधित आजार आणि प्रतिकारशक्ती कमी झालेले जे आजार आहेत त्यामध्ये उपयोगी आहे. सगळ्या प्रकारच्या कॅन्सर, डायबेटीस आहे, संधिवात आहे, त्याचबरोबर डिप्रेशन आहे, नंतर डेंग्यू आणि चिकनगुनिया यानंतर होणारे जे संधिवात आहे त्यासाठी पण उपयोगी आहे. हार्मोनल इम्बॅलन्ससाठी जसं की थायरॉईड आहे म्हणजे हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम या दोन्हीमध्ये आहे. त्याचबरोबर PCOD किंवा मासिक पाळीच्या ज्या काही समस्या असतात त्यासाठी उपयोगी आहे. त्याचबरोबर मूळव्याध आणि भगंदर यामध्ये देखील उपयोगी आहे. बरेच वेळा मेंदूला होणारा कमी रक्तपुरवठा आणि त्यामुळे होणारे जे काही आजार आहेत त्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्याचबरोबर आजार नसेल तरी देखील हे औषध जनरल टॉनिक म्हणून देखील आपल्याला घेता येऊ शकतं. नक्कीच. ज्या पद्धतीने सांगितलं की होप मेडिसिन जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रोगप्रतिकार शक्तीवर काम करतं. त्यामुळे होणाऱ्या आजारांपासून नक्कीच तुमची शक्ती वाढवतं आणि होणाऱ्या आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं. मला असं विचारायचं आहे, कोणकोणत्या आजारांवर काम करतं हे होप मेडिसिन? मला वाटतं पुन्हा एकदा जर प्रेक्षकांना तुम्ही समजावून सांगितलं तर खूप बरं होईल. काय सांग? बरोबर. सगळ्या प्रकारचे जे कॅन्सर आहेत त्यावर उपयुक्त आहे. डायबिटीज आणि त्याचे दुष्परिणाम याच्यावर होप मेडिसिन काम करतं. डिप्रेशनवर काम करतं. त्याचबरोबर संधिवातावर काम करतं. नंतर हार्मोनल इम्बॅलन्स ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकू की थायरॉईडचे प्रॉब्लेम आहेत, PCODची समस्या आहे यावर उपयुक्त आहे. डेंग्यू आणि चिकनगुनिया बरा होतो पण त्यानंतर संधिदुखी हा एक त्रास होतो पेशंटला, तर यावर देखील उपयुक्त आहे. मूळव्याध आणि भगंदर यावर देखील उपयुक्त आहे. स्किन डिसीज आहेत त्यावर होप मेडिसिन चांगल्या प्रकारे काम करतं. आणि त्याचप्रकारे डिप्रेशन पण मी तुम्हाला सांगितलं त्यावर पण उपयोगी आहे आणि ॲज अ जनरल टॉनिक म्हणून देखील हे औषध घेता येऊ शकतं. नक्कीच. खरं तर मॅम आजचा आपला विषय आहे की डायबिटीस आणि संधिवार यावर होप मेडिसिन कशा पद्धतीनं काम करतं. मला वाटतं डायबिटीस हा असा आजार सध्या झालेला आहे की अगदी लहान वयापासून ते अगदी मोठ्या वयापर्यंत सगळ्यांना डायबिटीस होताना आपल्याला दिसून येतं. डायबिटीस या आजारावर जर का आपल्याला होप मेडिसिनचा फायदा करून घ्यायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीनं घेऊ शकतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे होप मेडिसिन घेतल्यानंतर डायबिटीस आपल्याला कसा बरा करता येऊ शकतो, काय सांगू शकतो? नक्कीच. आत्ताचं जे प्रमाण आहे डायबिटीसचं ते फार वाढलेलं आहे. याला कारण म्हणजे बदलती जीवनशैली जी आहे. पूर्वीच्या काळी हे प्रमाण फार कमी होतं कारण का दळणवळणाची साधनं नव्हती, व्यायाम हा होत होता. त्याचबरोबर जे अन्न होतं ते आहे त्या स्वरूपात लोक खायचे, प्रोसेस फूड खायचे नाहीत. आत्ता दळणवळणाची साधनं कमी झाल्यामुळे व्यायामाचा अभाव झालेला आहे आणि प्रोसेस फूड हे वाढलेलं आहे. याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर या सगळ्यामध्ये होप मेडिसिन कसं काम करतं तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की होप मेडिसिनमुळे योग्य प्रमाणात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. म्हणजे की स्वादुपिंड आहे त्याला योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे त्यातले जे बीटा सेल्स आहेत ते योग्य प्रमाणे काम करतात आणि जे इन्शुलिन सिक्रीट करण्याचं काम आहे ते योग्य प्रमाणात केलं जातं. त्याच्यामुळे रक्तातील साखरेचं जे प्रमाण आहे ते योग्य प्रमाणात राखलं जातं आणि शुगर कंट्रोल ही केली जाते. डायबिटीसच्या ज्या रुग्णाला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात, जसे की आपण दुष्परिणाम म्हणतो. जसं की वारंवार लघवीला होणं, लघवीचं इन्फेक्शन होणं, त्याचबरोबर डोळ्यांवर परिणाम होतो. नंतर सुस्ती असते पेशंटला, काम करायची इच्छा नसते, अशक्तपणा आलेला असतो, गळ्यासारखं वाटतं पेशंटला, पचनशक्तीवर देखील याचा परिणाम झालेला असतो, म्हणजे पचनशक्ती देखील मंदावलेली असते. त्याचबरोबर कधीकधी डायबिटीसच्या पेशंटच्या जखमा बऱ्या होत नाहीत. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला म्हटलं की जास्त काळ डायबिटीस राहिला तर किडनीवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो, हार्ट ब्लॉकेजेस होऊ शकतात आणि मेंदूला स्ट्रोक म्हणजे कधीकधी पॅरालिसिसचा देखील
देखील त्रास होऊ शकतो. आणि या सगळ्यामुळे कधी-कधी बरेच काळ डायबिटीस राहिल्यामुळे नैराश्य देखील येऊ शकतं. तर या सगळे जे काही सिम्पटम्स आहेत, जे काही लक्षणं आहेत, त्याच्यावर होप मेडिसिन वापरलं तर ही सगळी लक्षणं आहेत ती दूर व्हायला मदत होते. जखमा बऱ्या होतात. ब्लड शुगर म्हणजे जी गोळ्या घेऊन आणि इन्शुलिन घेऊन देखील कंट्रोल होत नाही, ती होप मेडिसिन घेतल्यामुळे शुगर कंट्रोल होते आणि गोळ्यांचा डोस कमी होतो आणि इन्शुलिनचा देखील डोस कमी होतो. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं, की डायबिटीजसारख्या इतक्या गंभीर आजारावर सुद्धा होप मेडिसिन जे आहे ते कशा पद्धतीनं काम करतं आणि मला वाटतं होप मेडिसिन घेतल्यामुळे डायबिटीजपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. बरोबर. त्याचबरोबर आजचा आपला दुसरा एक विषय होता तो म्हणजे डायबिटीज बरोबरचा संधिवात. संधिवात जर पाहिला तो सुद्धा शरीरासाठी खूप त्रासदायक असतो असं आपण म्हणू शकतो. संधिवात म्हणजे नेमकं काय ते मला वाटतं सगळ्यात आधी तुम्ही प्रेक्षकांना समजावून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे संधिवातावर होप मेडिसिन काय कार्य करतं याबद्दल काय माहिती देता येईल? नक्कीच. संधिवात जो आहे हा ऑटोइम्यून आजार आहे, म्हणजे स्वयंप्रतिरोधक रोग याला आपण म्हणतो. म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये जो काही बिघाड झालेला असतो त्याच्यामुळे हा रोग होतो. तर यामध्ये काय होतं की प्रतिकारशक्तीमुळे बिघाड झाल्यामुळे जे काही आपल्या शरीरातल्या पेशी आहेत, चांगल्या पेशी, त्या आपल्या शरीरातल्याच पेशींवर हल्ला करतात आणि जे टॉक्झिन्स निर्माण होतात, ही टॉक्झिन्स जे आहेत ती शरीराच्या बाहेर न पडता ती सांध्यांच्या ठिकाणी जाऊन साचतात आणि मग सांध्यांच्या ठिकाणी बरेच वेळा सूज असते, वेदना असतात, नंतर स्टिफनेस असतो, म्हणजे हालचालींना खूप रिस्ट्रिक्शन यायला लागतं. त्याचबरोबर पेशंटला कधी कधी ताप येत असतो, सुस्ती असते, म्हणजे काम करायचा उत्साह नसतो, अशक्तपणा आलेला असतो, जी पचनशक्ती आहे ती देखील खूप मंदावलेली असते आणि सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा या पेशंटला